राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. एकेकाळी इथं स्मशानभूमी नव्हती. ना कुंपण, ना रस्ता, ना चिता बांधण्याची ठरलेली जागा. फक्त मोकळे आकाश, शांत माती आणि या चिंचेच्या झाडाची विशाल सावली. त्या सावलीखालीच गावातील प्रत्येकाचा शेवटचा निरोप दिला जायचा. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी कोणत्या जातीचा, कोणी कोणत्या धर्माचा. पण त्या झाडानं कधीच भेदभाव केला नाही. त्याच्या फांद्यांनी सर्वांना सारख्याच मायेनं कवटाळलं आणि त्याच्या पानांनी प्रत्येकाच्या अंतिम यात्रेला शांत अश्रूंचा सडा टाकला. 200-400 वर्षांचा इतिहास आपल्या खडबडीत खुडात कोरून उभे असलेले हे झाड कितीतरी चितांच्या ज्वाळा पाहत आलंय. प्रत्येक ज्वाळेसोबत एखाद्या घरातील हास्य विजताना त्यानं पाहिलंय. एखाद्या आईच्या रडणं, एखाद्या लेकराचा हंबरडा, एखाद्या पत्नीचा निशब्द आक्रोश त्यानं ऐकलाय. तरीही ते कधी कोसळले नाही. ते उभे राहिले, स्थिर, संयमी, निशब्द. या झाडाच्या मुळांनी जणू काळाच्या छातीला घट्ट पकडून ठेवलाय. त्याच्या वाकड्या तिकड्या मुळांमध्ये शेकडो आठवणी गुंफलेल्या आहेत. प्रत्येक मूळ म्हणजे एक कथा, प्रत्येक फांदी म्हणजे एक स्मृती. आज ते झाड जणू आपल्या मुळांवरच उभं आहे, थकलेलं पण अजूनही ठाम. जणू सांगतंय, मी सर्व पाहिलंय, सर्व सहन केलं आणि अजूनही उभा आहे. मानवाचा प्रवास किती क्षणभंगूर. जन्म, आयुष्य, संघर्ष आणि शेवटी इथेच येऊन थांबणारा श्वास. प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस या स्मशानभूमीचा रस्ता धरावाच लागतो. पण हा वृक्ष, तो तर जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अनंत प्रवासाचा साक्षीदार म्हणून इथंच उभा आहे. आपण येतो, जातो, पण तो मात्र तसाच उभा राहतो, एकटा, शांत, गूढ. स्मशानभूमीतली शांतता फार काही सांगून जाते. त्या शांततेत ते चिंचेचं झाड जणू काळाशी संवाद साधतंय. त्याच्या पानातून वाहणारा वारा म्हणजे जणू आत्म्यांच्या आठवणीची साथ. प्रत्येक सायंकाळी सूर्य अस्ताला जातो तेव्हा त्याच्या सावल्या लांबच लांब पसरतात. जणू गेलेल्या पिढ्यांची छाया अजूनही त्याच्या भोवती वावरते. गावची डायरी याच्या पहिल्या भागासाठी या झाडाची निवड ही केवळ विषयाची निवड नाही, ती आपल्या गावाच्या सामूहिक स्मृतीची नोंद आहे. हे झाड आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान शिकवतं. अहंकार क्षणिक आहे, शरीर नश्वर आहे, पण निसर्ग आणि काळ चिरंतन आहेत. भेदभाव, जातपात, श्रीमंती, गरिबी या सर्व रेषा शेवटी या मातीमध्ये विरघळून जातात. उरते ते फक्त शांतता, आणि त्या शांततेचा साक्षीदार म्हणून उभे असलेलं हे चिंचेचं झाड. आज ते झाड जरी एकटं उभं दिसत असलं तरी प्रत्यक्षात ते एकटं नाहीये. त्याच्या प्रत्येक पानात एक कथा आहे, प्रत्येक फांदीवर एक आठवण आहे आणि प्रत्येक मुळाशी एक जीवन विसावलेलं आहे. म्हणूनच हे झाड म्हणजे समडोळीच्या इतिहासाचं जिवंत पान आहे, ज्यानं मृत्यूला जवळून पाहिलं पण जीवनाचं तत्वज्ञान अधिक गहिरं केलं. गावच्या डायरीचा पहिला अध्याय त्या वृक्षाला समर्पित आहे, ज्यानं शेकडो निरोप पाहिले पण कधी शब्द उच्चारले नाही, ज्यानं सर्वांना समान सावली दिली पण स्वतः मात्र स्मशानाच्या शांततेत एकटाच उभा राहिलाय. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.